नमस्कार, माझं नाव सुनंदा गवनी आहे आणि हे माझे सून आहेत वनिता गवनी। त्यांना म्हणजे पहिल्यांदा मुलगी झाली सिव्हिल हॉस्पिटलला 8 तारीख 12वा महिना आणि 22वा वर्षी, तेव्हा सिव्हिलमध्ये डिलिव्हरी झाली होती। आराध्या फाउंडेशनचे सर आले, तर आल्याबरोबर मग त्यांनी बाहेर विचारत होते आमच्या नावानं कोण आलेत म्हणून। आम्ही पण बाहेर बघितले तर त्यांनी सांगितले की आम्हाला आराध्या फाउंडेशनचे सर आहेत, तुमचं सिव्हिलमध्ये डिलिव्हरी झाले, तुमच्या बाळाचं वजन तिथनं कळालं आम्हाला, म्हणून आम्ही तुमच्या घरापर्यंत आलो। म्हणून असं विचारल्यावर या सर म्हणलं, आम्ही घरात बसवलं केलं। मग आमचं मुलीला पण दाखवल्यानंतर त्यांनी म्हणलं तर कसं काय तुमचं फाईल वगैरे दाखवा म्हटल्यावर आम्ही दाखवलं फाईल। ते मग त्यांनी बघितले तर सांगितलेत की अरे वजन कमी आहे की बघू। तर आम्ही बघून सगळं म्हणजे काय काय फाईलमध्ये ते सगळं बघून तुम्ही काय घाबरू नका, आम्ही सगळं याच्यापुढं व्यवस्थित तुमच्या बाळाची काळजी आम्ही घेतो। आराध्या फाउंडेशनच्या सरांना खूप अभिनंदनच सांगायला पाहिजे, कारण आमचं 2 वर्ष आमच्या बाळाचं वजन खूप कमी होतं। तेव्हापासून 2 वर्षापर्यंत त्यांनी आमच्या बाळाला खूप छान म्हणजे सांगितले, तर दवाखाना वगैरे सगळं केले। तर त्यांना खाण्यापिण्यासुद्धा सोय एक दत्तक कसं घेतात ना त्यांनी तसं घेऊन आमच्या बाळाचं खूप चांगलं त्यांनी हे केले। तर त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। आणि दुसऱ्या ज्यांचं पण बाळ म्हणजे कमी वजनाचं बाळ असेल त्यांचं पण बाळांना चांगलं व्हावं त्या इच्छेनुसार आम्ही आराध्या फाउंडेशनच्या राजेश सरांना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांचं अभिनंदन असं करते की त्यांनी आमच्या बाळाचं कसं झालं बाकी सगळं एरियामधले लोकांना पण म्हणजे खूप बाळाचं वजन कमी असेल त्यांचं पण त्याचं चांगलं व्हावं लोकांसाठी। आम्ही नाही घेतलं असेल पण आराध्या फाउंडेशनने खूप छान काळजी घेतात। प्रत्येक गोष्ट त्यांनी येऊन आम्हाला आठवड्याला 2दा येत होते, विचारत होते बाळ कसं आहे, अजून काय कमी पडतंय का ते पण विचारत होते त्यांनी। आणि कसं आम्ही सुद्धा असून आजी आहे आई आहे आम्ही काळजी करत नव्हतो, पण आराध्या फाउंडेशनचे एक आईसारखे खूप काळजी घेतलेत 2 वर्षापर्यंत।